आम्हाला जर सरकार बदललं नसतं तर लाडकी बहीण योजना झाली असती, लाडका भाऊ योजना झाला असता, शेतकरी सन्मान योजना झाली असती, काहीच झालं नसतं। आता मी सांगतो, माझ्या लाडक्या बहिणी इकडे आहे, या लाडक्या बहिणींची योजना पात्र, माझ्या लाडक्या बहिणींची योजना कधीही बंद, पात्र माझ्या लाडक्या बहिणींची योजना कधीही बंद होणार नाही। कारण या योजना केल्या, तुम्ही आम्हाला भरभरून मतांचा वर्षाव केला। आतापर्यंतच्या इतिहासात 232 आमदार महायुतीचे कधी आले होते का शरद बापू? कधीच नव्हते। तुम्हाला अशा प्रकारे न्यूज मध्ये सांगितलं जात आहे, तर त्याच्या आधी तुम्हाला डेली अपडेट 9734 चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणे गरजेचे असणार आहे। तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू आणि महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन अशीच येत राहील। कारण की जे काही नवीन अपडेट येत राहील ते सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। आम्ही या चॅनलवरती अशाच प्रकारे योजना संबंधित आणि माहिती तुम्हाला देत असतो, तर तुम्हाला चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। तर बघा, एकनाथ शिंदेंनी तुम्हाला काय माहिती दिलेली आहे। लँड स्लाइड एकदम सगळ्यांचा सुपडा साफ झाला। लाडक्या बहिणींना मी म्हणालो होतो, हे सावत्र भाऊ कोर्टात गेले तुमची योजना बंद करायला, खोडा घालायला। कोर्टाने पण त्यांना लप्पड दिली, बोला भागो। मी तेव्हा म्हणालो प्रचारामध्ये, हे दुष्ट सावत्र भावांना तुमच्याकडे येतील ना मतदानाला तेव्हा लक्षात ठेवा। माझ्या लाडक्या बहिणीने आणि ज्यांनी खोडा घातलाय त्यांना काय दाखवायचा असतो, तो स्वतः दाखवला नाही, चांगलाच लगावला आणि चारी मुंड्या चित। अरे विरोधी पक्ष नेता बनायचे एवढे पण आमदार नाही दिले। मी विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनात बोललो, मुख्यमंत्री झाल्यावर मी म्हणालो, माझ्या बाजूला देवेंद्र फडणवीस बसले होते, मी म्हणालो, काही लोक म्हणत होते की हे जे गेलेत ना एकनाथ शिंदे बरोबर, त्यातला एकही आम्ही निवडून येऊ देणार नाही। मी म्हणालो, हा एकनाथ शिंदेचा आणि तुमच्या आशीर्वादाने 232 आले, आता हे 233 आहे। आणि म्हणून आपल्याला माहित आहे, शरद सोनावणे निवडणुकीमध्ये काही लोकांनी त्यांना हलक्यात घेतलं होतं। या एकनाथ शिंदेला हलक्यात घेतल्यावर काय झालं माहित आहे ना? अरे बाबा, आता वाढवायला लागतील आपल्याला खाती। आणि आपल्याला मी सांगतो, निवडणुकीत ज्यांनी हलक्यात घेतलं यांना ते काय झालं माहित आहे ना? अरे टूट गए उसे तोड़ने वाले, जिसे पत्थर समझाता वो हीरा निकला हीरा। शरद दादा हा अमिताभ बच्चन है, एक ही लेकिन सॉलिड मारा। मी पण तसा डॉक्टर नसलो तर मोठे मोठे ऑपरेशन करतो। खासदार आपला डॉक्टर आहे श्रीकांत शिंदे, पण मला देखील हलक्यात घेतलं त्यावेळेस आपल्याला माहित आहे की सरकारचा टांगा पलटी घोडे फरार करून दाखवलं आणि कामही करून दाखवलं। 2.5 वर्षात या राज्याला पुढे नेलं। हे राज्य महाविकास आघाडीच्या काळात 3ऱ्या नंबरला गेलं होतं। हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर हे राज्य पुन्हा पहिल्या नंबरला आणलं। नुसतं आम्ही सरकार बदललं नाही, तर लोकांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणण्याचं काम केलं। का एक शेतकऱ्याच्या मुलानं मुख्यमंत्री होऊ नये? का पोटदुखी तुमच्या मनामध्ये? आणि मी काय सोन्याचा चमचा जन्माला घेऊन आलो नाही, सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, परंतु सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणायला मात्र मी आलेलो आहे। मगाशी काहीतरी आठवतंय मला, मगाशी कोणीतरी म्हणाल सर्वसामान्य कॉमन मॅन, या कॉमन मॅनला आम्हाला सुपरमॅन करायचं। कॉमन मॅनला सुपरमॅन म्हणजे त्याच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस, सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे आणायचे। सरकार कोणासाठी असतं? सरकार मायबाप शेतकऱ्यांसाठी असतं।
मी जेव्हा मुख्यमंत्री होतो 2.5 वर्षात 45,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना मदतीला आपण दिले. 45,000 कोटी. 6,000 मोदी साहेब देत होते, 6,000 आपण आता टाकले, आणखी त्याच्यात आपण वाढवतोय. आणि म्हणून हे सरकार शेतकऱ्यांचं, मायबाप शेतकरी असतील, लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके ज्येष्ठ, या सगळ्यांना किती योजना आपण केल्या आणि या राज्याला पुढे नेण्याचा उद्योग केले, उद्योग आणले. किती उद्योग आणले आपण, लोकांना रोजगार. आता या ठिकाणी आपल्याला MIDC करायची म्हणाले शरद भाऊ. MIDC ला जागा देणार तुम्ही? कुठं? पठारावर जर तुम्ही जागा दिली तर एकनाथ शिंदे शब्द देतोय, तुम्हाला MIDC दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, शरद सोनवणे यांनी मला, आता ते इलेक्शन तर बोलू शकत नाही आपण, महायुती होती आपली, पण शरद सोनवणे हा निवडून येईल असं सगळीकडे वातावरण होतं. आणि तुम्ही देखील, बरं शेवटी काय, महायुतीचाच माणूस वाढला ना, महाविकास आघाडीचं नाही वाढला. महाविकास आघाडीने तर मंत्रिमंडळ बनवलं होतं, लोकसभेमध्ये फेक नरेटिव्ह पसरवून बाबासाहेबांचं संविधान बदलणार, आरक्षण जाणार. आदिवासी आपले लांडे महाराज कुठे आहेत? आदिवासीचं आरक्षण जाणार म्हणाले. अरे आरक्षण घालवायचं, तुम्हाला आरक्षण तर घटनेने दिलंय, ते जाऊ शकत नाही. पण ते तुम्ही खोटं फसवलं, फेक नरेटिव्ह केलं. शेड्यूल कास्ट, मागासवर्गीयाचं आरक्षण जाणार, मतं मिळवली आणि त्यांचे 30 लोक आले खासदार आणि 31 एक आणखी अपक्ष, तो पण जॉईन झाला. आणि आमच्याकडे किती होते? 17च. ते म्हणाले आता विधानसभा पण आम्हीच जिंकणार. मंत्रिमंडळ तयार झालं, 5 स्टार हॉटेल बुक केली, सगळं झालं. म्हणाले आम्ही एक जेलमध्ये टाकू, बर्फाच्या लादीवर झोपवू आणि मारू. काय काय बोलायला लागले. पण माझ्या लाडक्या बहिणींनी त्यांची सर्व बुकिंग रद्द करून टाकली आणि मग बसले गुमान गप. अरे 4-5 महिन्यामध्ये एवढा आम्ही लोकांसाठी केलं आणि महाराष्ट्रामध्ये फिरलो. शासन आपल्या दारी 5 कोटी लोकांना फायदा, लाडकी बहीण योजना 2.5 कोटी लोकांना फायदा, ज्येष्ठांना फायदा, शेतकऱ्यांना फायदा, सगळ्यांना फायदा. का नाही करून द्यायचं? आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, यश महाराष्ट्रामध्ये विकासाचं पर्व आलंय, विकासाची गंगा आहे. आता पद येतात, पद जातात, पुन्हा येतात. सत्ता येते, सत्ता जाते, पुन्हा येते. पद वर खाली होतात, परंतु पदाच्या मागे लागणारा, खुर्चीच्या मागे लागणारा एकनाथ शिंदे नाही. खुर्ची शोधणारा नाही तर माणसं शोधणारा आहे, माणसांची दुःख शोधणारा आहे, माणसांच्या अडचणी शोधणारा एकनाथ शिंदे आहे. म्हणून आजही सगळ्या लोकांच्या चेहऱ्यावर जो आनंद मी पाहतो, महाराष्ट्रात जिथं जिथं जातो रस्त्याच्या दुतर्फा लोक असतात, अगदी वयोवृद्ध माझ्या भगिनी, बांधव असतात, ज्येष्ठ असतात, लहान मुलं असतात. लहान मुलं पण आनंद व्यक्त करतात मला बघितल्यावर. हे प्रेम जे आहे, हे प्रेम सगळ्यांना मिळत नाही. आणि म्हणून मी भाग्यवान आहे. पद येतात जातात, पद वर खाली होतात, पण आज तुम्ही जी मला ओळख दिली आहे, लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ, ही सगळ्यात मोठी ओळख या एकनाथ शिंदेला मिळाली. याचा आनंद आहे मला. आणि म्हणून कोविडच्या काळात देखील मगाशी बापू आपले काय बाबू पाटेने उल्लेख केला, कोविडच्या काळात देखील तुम्ही सगळ्यांनी लोकांना वाचवायचं काम केलं. अरे बाबा, स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीला देखील नातेवाईक येत नव्हते, त्यावेळेस तुम्ही काम केलं. असे बाबू पाटे आज शिवसेनेमध्ये आले. असे लोक हे हाडाचे कार्यकर्ते आहेत. मला तिथून येताना म्हणाले,
शिंदे साहेब तुम्हाला खांद्यावर उचलून घेऊ का? मी म्हणालो अरे बाबा तुमचं काम मी ऐकलंय, खरं तुम्हालाच उचलून घेतलं पाहिजे. कार्यकर्ता म्हणून काम करणारे लोक आपल्याकडे आहेत. आज लांडे काय बाकी लोक आले, सगळे लोक हे शिवसेनेमध्ये काय येत आहेत? शिवसेनेमध्ये प्रचंड ओघ लागलेला आहे. येत आहेत लोक, राज्यभरातून लोक प्रवेश करतात. या एकनाथ शिंदेवर विश्वास ठेवतात. काय काय मला शिव्या देत आहेत, काय काय म्हणतायत. आताही सोडत नाहीत. 2.5 वर्ष तुमच्या एकनाथ शिंदेला काय काय दूषणं दिली, काय काय आरोप केले, काय काय पदं लावली, काय काय केलं. माझ्याबरोबर गुवाहाटीला माझ्या लाडक्या बहिणी होत्या आमदार, त्यांच्याबद्दल वाईट वाईट शब्द वापरले. पण या एकनाथ शिंदेने कधी आरोपाला आरोपाने उत्तर नाही दिलं. मी म्हणालो तुम्ही आरोप करा, एकनाथ शिंदे तुम्हाला कामातून उत्तर देईल, कामातून उत्तर देईल. आता देखील काल परवा म्हणाले का गंगेमध्ये जाऊन पाप धुवायला गेले. अरे बाबा 65 कोटी लोक महाकुंभात गेले, त्या महाकुंभाचा पण अपमान करताय. अरे बाबा तुम्ही जर असं म्हणाल तर मग बाळासाहेबांचे विचार विकण्याचं पाप तुम्ही केलं, हिंदुत्वाचे विचार विकण्याचं पाप तुम्ही केलं, धनुष्यबाण पवित्र धनुष्यबाण गहाण टाकण्याचं पाप तुम्ही केलं. ही तुमची पापच मी धुवायला गेलो होतो असं म्हणू मी. काही लोक पाप लपवायला लंडन मध्ये जातात. ती वेळ या एकनाथ शिंदेवर कधी आली नाही, येणारही नाही. काय माझ्याकडे हेच प्रेम, जनतेचं प्रेम हेच माझं टॉनिक आहे. जनता हीच माझी संपत्ती आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की तुम्ही आरोप करा, आम्ही काम करू. आणि म्हणून लोक आज येतायत, लोक येतायत, प्रवेश करतायत. त्यांना एक विश्वास आहे की या ठिकाणी न्याय मिळेल. आणि म्हणूनच आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला माहित आहे की आम्ही 80 जागा लढवल्या आणि तुमच्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या आशीर्वादाने 60 जागा जिंकल्या. 80 पैकी 60. 15 लाख मतं उबाटापेक्षा जास्ती मिळाली. तुम्ही 100 लढवल्या, 20 जिंकले. थोडे आमचे चुका झाल्या नाही तर 1 अंकीच आले असते. मग जनतेने शिक्कामोर्तब केलं. खरी शिवसेना कुणाची, बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार कोण, त्यामुळे ही जनता जनार्दनाने ठरवलंय. आणि म्हणून या ठिकाणी एकच सांगतो, धक्क्यावर धक्के खातायत तरी सुद्धा त्यांना आनंदच वाटतोय. एक लक्षात घ्या, मला आठवतंय की कुठलं युद्ध झालं ते युक्रेनमध्ये, तर त्यावेळेस देखील युद्ध झालं. त्यावेळेस या आपल्या आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी आपले लोक, तुम्ही आठवण काढली म्हणून, आपले लोक तिथून सुरक्षित आणण्यासाठी या ठिकाणी युद्ध थोडा वेळ थांबवण्याचं मोठं काम केलं. त्यांनाही शिव्याशाप देत आहे आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींना. आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला सांगेन की काय जात आहेत याचा विचार तरी करा. आनंद व्यक्त करतायत, जाऊ दे, गेला तो कचरा, गेला तो गद्दार. अरे पण मग राहील काय? रोम जळत असताना नीरो फिडल वाजवत होता. इकडे रोम जळतोय आणि नीरो फिडल वाजवतोय. म्हणजे यांची परिस्थिती तशीच आहे. दुसऱ्याचं घर जळताना आनंद होतो, पण त्याच्याबरोबर आपलं स्वतःचं जळतंय तरी आनंद होतोय. आणि म्हणून मी बाकी काय बोलत नाही. या ठिकाणी मी एवढंच सांगतो, आज शरद सोनावणे या ठिकाणी आले. त्यांच्याबरोबर जे आलेत म्हणजे ते आपलाच आहे, पहिलाच आलेला आहे, शिवसैनिक आहे. रायगडावर जाऊन आलो त्यांच्या मी मागाशी कार्यालयावर. आणि मला आठवतंय की मी एकदा आलो होतो आणि मीच आठवण केली त्यांना, ते कुठं आहे तुमचं रायगड?
तर गेलो तिथे आणि बघितलं, तिथून ते समाजसेवा करतात, लोकांना मदत करतात, सर्वसामान्यांची दुःख ऐकतात. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन, तुम्ही जे काही मागणी केलेली आहे, वाहनतळ हे नारायणगावचं, मगाशी बाबूशेठ, मी गाडीतून येतानाच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना फोन केला. मी म्हणालो, शरद सोनावणे तुम्हाला भेटतील आणि नारायणगावचं वाहनतळ आणि त्या डेपोचा विकास करा. त्याचबरोबर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, ते आमचे गोविंदराजना पण मी सांगितलं नगरविकासच्या, की आपल्याला हा प्रकल्प करायचा आहे, लोकांचं आरोग्य आपल्याला सांभाळायचं आहे. बिबट सफारी त्याला पैसे दिलेत आपण 80 कोटी रुपये. आणि बिबट सफारी तर होणारच, कारण मोठा आपला वाघ आणि मोठा आपला बब्बर शेर इथं आहे, त्यामुळे बिबट सफारी झाल्याशिवाय राहणार नाही. नरभक्षक बिबट्यांचा बंदोबस्त, अरे आपण सगळे वाघ आहोत त्यामुळे. आणि अरे हो थांबा रे बाबा, काय ते काम तर करू दे त्याला जरा. आणि म्हणून चारी बाजूने शिवनेरी, जुन्नरला महाद्वार करायची, महाद्वार देखील होतील आणि एक सुंदर महाद्वार जगाला हेवा वाटेल असं आपण करूया. दाऱ्या घाट बरेच वेळा तो शरद बोलतो, आता दाऱ्या घाट एकदा फोडलाच पाहिजे. आणि तोडफोडीचं काम एकनाथ शिंदेला बऱ्यापैकी येतं. आणि म्हणून शरद, मी MSRDC आणि PWD ला सांगतो, याचं सर्वेक्षण झालंय का? पुन्हा सर्वेक्षण करू आणि हा शॉर्टकट मारू आपण, डायरेक्ट मुंबई ठाण्याला जवळ पडेल. आनंद दिघे साहेबांच्या आनंद आश्रमामध्ये जायला जवळ, बरेच लोक इथले आनंद आश्रमाला येऊन गेले. आणि म्हणून त्याचबरोबर ओझरचं जलाशयामध्ये नौकानयन, मी आताच पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांना सांगतो की ताबडतोब या ठिकाणचा सर्वे करा आणि तुम्ही त्यांना भेटून घ्या आणि तेही आपण मार्गी लावू. बुडीत बंधारे आदिवासी भागामध्ये, बुडीत बंधारे आता आम्ही आमच्या तिकडे करतोय कोयनेच्या जलाशयात. आणि बुडीत बंधारे आदिवासी आपला मूळ आहे. आणि म्हणून आदिवासी समाजाला न्याय देण्यात तुमचा नेताच आता इकडे आलाय ना, आदिवासी समाज आपल्याला लांडे ना, हा देवराम लांडे, खुशी खुशी इथे. तर अशा प्रकारे एकनाथ शिंदेने तुम्हाला माहिती दिली. तर भरपूरसे डाऊट हे तुमच्या या व्हिडिओमध्ये क्लिअर झालेले असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आपल्या मित्राला मैत्रिणीला शेअर करायला विसरू नका. आणि असेच कामाचे व्हिडिओ बघण्यासाठी डेली अपडेट 9734 या चॅनल सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणे गरजेचे असणार आहे. तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन अशीच येत राहील. तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, जेणेकरून महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.